तर हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझं नाव सागर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तर चॅनलवर दिसणाऱ्या धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांच्या व्हिडिओला तुम्ही नेहमीच भरभरून प्रतिसाद देतात. तर त्याच सिरीजमधला एक व्हिडिओ आज तुमच्यासमोर आणतो. तर तुम्ही कमीत कमी खर्चात मुंबईवरून जेजुरीचा जो खंडोबा आहे इथे कसे पोहोचू शकता याची सगळी माहिती मी तुम्हाला देतो. कुठली ट्रेन कुठे उतराल आणि तिथून पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून कसे पोहोचू शकाल याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर बघत राहा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर आपली जी ट्रेन आहे त्या ट्रेनचा नंबर आहे 11029 कोयना एक्सप्रेस. ही आपली ट्रेन आहे आणि मी ठाण्यावरून पकडतो आणि ठाण्यावरून ह्या ट्रेनचा टायमिंग हा सकाळी 9:15चा आहे आणि 9:15ला सुटून ही ट्रेन पुढे जेजुरीला साधारण 1-1:15च्या आसपास पोहोचते. तर ह्या ट्रेनने तुम्ही ऑल द वे कोल्हापूरलाही जाऊ शकता किंवा जर तुम्हाला ट्रेनने महाबळेश्वरला पोचायचं असेल तर ह्या ट्रेनने वठार या स्टेशनला उतरून तुम्ही तुमचा पुढचा महाबळेश्वरचा प्रवासही करू शकता वाई मार्गे. तर त्याचाही व्हिडिओ चॅनलवर मी टाकलेला आहे, तर तोही तुम्ही बघू शकता. तर आता ही पुढची जर्नी आपली चालू आहे आणि याची माहिती मी तुम्हाला देतच राहील. आता जवळपास 1 वाजला आहे आणि दुपारी 1 वाजता ही ट्रेन पुण्याला येऊन पोचले आणि ऑन टाईम नाही आहे. एकंदरीत हिस्ट्री बघता या ट्रेनची जवळपास अर्धा ते 1 तास लेटच असते. तर पुण्याच्या नंतर आता जेजुरीचं स्टेशन आहे आणि आता नेक्स्ट स्टेशन जेजुरीला पोचू आणि तिथे पोचल्यावर काय पुढे कसं काय ट्रॅव्हल होतं ते तुम्हाला बघायला मिळेल. तोपर्यंत हे पुणा स्टेशन आहे माझ्या मागे आणि थोड्या वेळात जेजुरी आणि तिथून पुढचा प्रवास तोही तुम्हाला बघायला मिळेल. तर हा पुणे स्टेशनचा परिसर आहे आणि इथून आता पुढचं स्टेशन जे आहे ते जेजुरी आहे. पुण्यावरून आपला प्रवास सुरू होईल आणि बऱ्यापैकी वेळ थांबली आहे, बराच वेळ थांबली पुण्याला आणि गर्दी म्हणावी तर तशी नाही आहे. आरामदायक प्रवास आहे. तर तुम्ही ही ट्रेन कोयना एक्सप्रेस घेऊ शकता, पण येस अर्धा ते 1 तास दररोज लेट असते. तर एक गोष्ट लक्षात ठेवा प्रवास करताना, मुंबईवरून जर तुमचा प्रवास असेल तर. दुपारचे 2:15 झालेत आणि 2:15ला कोयना एक्सप्रेसने आपण जेजुरी स्टेशनला पोचलो आहे. बघताय तुम्ही माझ्या मागे. बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं की जेजुरी स्टेशन पण आहे, की तुम्ही ट्रेनने जेजुरीच्या स्टेशनला उतरून जेजुरीचा जो खंडोबा आहे त्याचं दर्शन घेऊ शकता. तर मी आता जस्ट ट्रॅव्हल करत होतो, काही लोकांना बोललो की मी जेजुरीला चाललो आहे आणि जेजुरीच्या स्टेशनला उतरतो आहे. तर त्यांना वाटलं की जेजुरीला स्टेशन पण आहे, असं पण पोचता येतं. तर हीच सगळी माहिती पोहोचवण्यासाठी माझा हा प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोचाव्यात आणि त्यासाठीच हा व्हिडिओ किंवा अजून सगळे व्हिडिओज असतात की तुम्ही स्वस्तात आणि काही अल्टरनेट ऑप्शन्स घेऊन एखादे धार्मिक स्थळ किंवा पर्यटन स्थळ कसे पोचू शकता. तर आता जेजुरीला पोचलं आणि इथून पुढे शेअर रिक्षा असतील तर त्या पकडू किंवा डायरेक्ट असेल तर त्या रिक्षाने तिथे पोचू. तर आता जेजुरी गडापर्यंतचा हा प्रवास जेजुरी स्टेशनवरून तुम्हाला मी दाखवतो, तो बघत. तर हा जेजुरी स्टेशनचा परिसर दाखवतो तुम्हाला. जास्त वर्दळ नाही आहे. गेल्या वेळी पण मी इथून महाबळेश्वरला गेलो होतो, वठारसाठी गेलो होतो, तर त्यावेळी पण असाच रिकामच होता. तर जास्त वर्दळ नाही या स्टेशनला. आणि कोयना एक्सप्रेसचं बद्दल सांगायचं झालं तर ही कल्याण, नेरळ, त्याच्यानंतर लोणावळा, छत्रपती शिवाजीनगर, पुणे यासारख्या स्टेशन्सवरूनही तुम्ही पकडू शकता. तर मी ठाण्यावरून पकडली. दादर CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथूनही तुम्ही कोयना एक्सप्रेस घेऊ शकता. साधारण एक 4 ते 5 तास लागतात, पण एकंदरीत लेटच असते ही ट्रेन. अर्धा ते 1 तास लेट असते, असं पकडूनच चाला. तर आता इथे जेजुरी स्टेशनला पोचलो आहे. आता पुढचा प्रवास बघूया कसा होतो आहे आणि चांगलं एकंदरीत जेजुरी स्टेशन मस्त वाटतं. आता बघू पुढे काय होतं आहे. तर हा जेजुरी स्टेशनचा परिसर, हे स्टेशन जेजुरीचं. इथे मी उतरलो आहे आणि इथून हा ब्रिज घेतला आणि ब्रिज घेऊन इथून आता मी त्या साईडला चाललो आहे. आता बघू, आता मी पण फर्स्ट टाईम आलं तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला एक कल्पना येईल की तुम्ही तुम्हाला कसं येता येईल आणि तुमचा प्रवास
हा खूप इझी होईल, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये बनवतो. परत एकदा हे जेजुरी स्टेशन इथून मी वरती आलो आणि आता ह्या इथून खाली उतरतो आहे. तर आता इथे बघा रिक्षा मिळतात किंवा पुढचा प्रवास कसा होतो. स्टेशनला बाहेर जातो मी इथून आणि हा बाहेर जायचा मार्ग इथून जेजुरी स्टेशन आणि हा स्टेशन बाहेरचा परिसर. तर बघू आता रिक्षा किंवा कसं काय आहे इथे एकंदरीत. तर जेजुरी स्टेशनच्या मी बाहेर आलो आणि इथे मागे स्टेशन आहे आणि इथे हा रिक्षा स्टँड दिसतोय. तर आता इथे मी रिक्षाला विचारतो रिक्षा स्टँडला किती काय कसं आहे, शेअरिंग आहे डायरेक्ट आहे, तर त्याची माहिती तुम्हाला देतो. तर जेजुरी स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला रिक्षा मिळतात, तर तुम्हाला जास्त लांब जायची गरज नाही आहे. तर हा रिक्षा स्टँड तुम्हाला तिथे दिसतोय. तर स्टेशनवरून रिक्षा घेतली, बघितलं तुम्ही. तर स्टेशनवरून ह्या रिक्षाने 20 रुपये पर पर्सन एवढे पैसे देऊन आपण इथे जेजुरी मंदिराच्या परिसरात पोहोचलो आहे. 3 किलोमीटर, 2 ते 3 किलोमीटर आहे आणि रिक्षाने ऑलमोस्ट एक 5 ते 10 मिनटात मी इथे पोहोचलो आहे. तर मंदिराचा जो बेस आहे तिथे आता मी आहे. तर अगेन ना जेजुरीचं जे स्टेशन आहे तिथून इथे तुम्ही फक्त 10 रुपये पर सीट देऊन 10 नाही 20 रुपये पर सीट देऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. आता पुढचा प्रवास मंदिरावर वरती कसं जात आहे गडापर्यंत ते आता मी तुम्हाला दाखवतो तो बघत आहे. तर हा जो आहे तो जेजुरीचं जे मंदिर आहे जेजुरी गड तिथला बेसपर्यंत जाण्यासाठीचा हा रस्ता आहे. बाजारपेठ आहे चांगली, राहण्यासाठी बरेचसे ऑप्शन आहेत, बरेचसे लॉज आहेत, भक्तनिवास आहेत आणि खाण्यापिण्याची चांगली सुविधा इथे आहे. तर तुम्ही मंदिराजवळ जर तुम्हालाच राहायचं असेल तर त्याची सुविधा इथे सोयीसुविधा आहे. जर वेळ मिळाला तर इथे काय काय राहण्याचे ऑप्शन्स आहेत त्याचाही व्हिडिओ नक्की कवर कर. तर आता बघू झाले सुरुवात आणि इथून आता जवळपास 200 ते 300 पायऱ्या आहेत असं मी वाचलं आहे, मला माहिती नाही एक्झॅक्टली काय. पण आता बघू आता पुढे जाऊन कसं काय प्रवास होतो तर तोही दाखवतो. मंदिरापर्यंत कसे पोहोचू शकतो याची माहिती मी तुम्हाला देईन, तर बघत राहा. तर वरती मंदिरापर्यंत जाण्यासाठी इथून चढाई सुरू झाली. जास्त डिफिकल्ट वगैरे वाटत नाही आहे, एकदम इझी आहे बऱ्यापैकी. तर तुम्हाला खूप जास्त काळजी करण्याची गरज अशी नाही वाटत आहे. तर थोडं वरती चढून आलात तर इथे मंदिरातर्फे मोफत चप्पल स्टँड देखील आहे. तर तुम्हाला खाली हार वगैरेची दुकान तिकडे चप्पल नसेल ठेवायची तर मंदिरामार्फत मोफत चप्पल स्टँडची सुविधाही तुम्हाला इथे करून देण्यात आलेली आहे. तर इथे येऊन तुम्ही चप्पल काढू शकता आणि याच्या पुढे तुम्हाला विदाऊट चप्पल जावं लागतं. तर आता बघूया पुढचा. तर आता मी आहे मंदिराच्या परिसरात आहे आणि झालं दर्शन. शुक्रवारी आलं, वीकडेजला आलात तर खूप इझिली दर्शन होतं. जवळपास 5 मिनटात मी आतमध्ये गेलो, गाभाऱ्यापर्यंत जाऊन आरामात दर्शन घ्यायला मिळालं. आणि जर तुम्ही शनिवार रविवार येत असाल तर इथे बऱ्यापैकी गर्दी असेल, गर्दी असू शकते. आता मला माहिती नाही किती असते पण असू शकते. पण इथे पासची सुविधा आहे, 50 रुपये आणि आय गेस 200 रुपये पासची सुविधा इथे आहे. तर त्या प्रकारे तुम्ही इथं दर्शन घेऊ शकता. तर आता थोडा परिसर मी तुम्हाला दाखवतो मंदिराचा आणि त्यानंतर इथला पूर्ण खर्च किती झाला मुंबईवरून इथे पोहोचण्याचा आणि कसा इथे पोहोचलो ही माहिती मी तुम्हाला पुढे देतो, तो बघत राहा. तर अशा प्रकारे हा होता व्हिडिओ. तुम्ही मुंबईवरून इथे जेजुरीला मल्हारगड इथे कसे पोहोचू शकता याची माहिती देणार हा व्हिडिओ होता. आता थोडक्यात तुम्हाला एक रिकॅप देतो. तर मुंबईवरून मी कोयना एक्सप्रेस पकडली तर जनरल क्लासचं तिकीट याचं 95 रुपये एवढं स्वस्त आहे. आता मला कळलं 95 रुपयात तुम्ही मुंबईवरून इथे पोहोचू शकता. आणि त्याच्यानंतर जर मी स्लीपरनं आलो तर त्याचं तिकीट 170 रुपये एवढं होतं. आणि जेजुरी स्टेशन आहे, जेजुरी स्टेशनला डायरेक्ट तुम्ही उतरू शकता आणि तिथून
तुम्हाला शेअर रिक्षा मिळते आणि ही शेअर रिक्षा प्रति माणसी पर पर्सन 20 रुपये घेऊन तुम्हाला जेजुरी गडाच्या पायथ्याशी आणून सोडते आणि तिथून साधारण एक अर्ध्या तासात पायऱ्या चढून तुम्ही इथे वरती पोचता आणि इथे मोफत दर्शनाची रांग आहे, सोबत एक 200 रुपये पास त्याची रांग आहे तुम्हाला जर जलद दर्शन हवी असेल तर. आणि एकंदरीत खूप चांगल्या तऱ्हेने दर्शन झालं. वीकडेजला आलो होतो मी, शुक्रवारी आलो होतो, त्याच्यामुळे जास्त गर्दी नव्हती. वीकेंडला आलात तर चित्र वेगळं असू शकतं आणि खूप जास्त गर्दी असू शकते. तर अशा प्रकारे तुम्ही फक्त 95 रुपये खर्च करून मुंबईवरून इथे जेजुरीला येऊ शकता. तर त्याचा हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची टूर नक्कीच प्लॅन करा. तर अशा प्रकारे अजून काही नवीन धार्मिक स्थळांचे, पर्यटन स्थळांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव्ह आणि एक्सप्लोर. परत एकदा एक शेवटची झलक मल्हारगडाची.